श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 26 फेब्रुवारीला वार बुधवार या दिवशी आलेली आहे महाशिवरात्री. प्रत्येक महिन्यामध्ये जी चतुर्दशी तिथी आहे त्या दिवशी शिवरात्री असते आणि जी माघ महिन्यातील शिवरात्री आहे तर या दिवशी महाशिवरात्री असते आणि महाशिवरात्री ही भगवान शिवशंकरांसाठी समर्पित आहे. यावर्षी महाशिवरात्री बुधवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाईल. महाशिवरात्री हा जगभरातील शिवभक्तांसाठी एक महत्त्वाचा दिवस म्हणून साजरा केला जात आहे आणि महाशिवरात्री हा तो दिवस आहे जेव्हा शतकानुशतके प्रतीक्षा, तपस्या आणि साधना केल्यानंतर भगवान शिव आणि माता पार्वती यांचे अखेर एकत्रीकरण झाले होते. तर काही साठी ही ती रात्र आहे जेव्हा भगवान शिव यांनी तांडव साजरे केले, जे विश्वनिर्मिती, संरक्षण आणि विनाशाचे नृत्य आहे. तसेच काहींसाठी हा दिवस भगवान शिव पृथ्वीवर अवतरतात, विशेषतः त्यांच्या काशी या नगरीत, आणि केवळ देवामध्येच नव्हे तर मानवामध्ये आणि साधकांमध्येही आनंद पसरवतात. काही लोक असाही विश्वास करतात की महाशिवरात्री भक्तीने साजरी केल्याने मागील पापे नष्ट होतात आणि मोक्ष मिळतो. महाशिवरात्रीच्या दिवशी लवकर उठावे, गंगाजल आणि पाण्याने स्नान करावे, त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करावे. भगव्या रंगाचे कपडे किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे किंवा हिरव्या रंगाचे कपडे या दिवशी घातले जातात. शिवमंदिरांना भेट देतात आणि शिवलिंगाला पाणी, दूध आणि बिल्वपत्र अर्पण करतात आणि रुद्राभिषेक सुद्धा या दिवशी केला जातो. तसेच या दिवशी व्रत हे केले जाते. माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते, कारण या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह देखील झाला होता. त्यामुळेच आपण या दिवशी जे काही सेवा करू, जे काही उपाय करू, त्याचं फळ हे आपल्याला नक्की प्राप्त होते. परंतु बघा, आपण सेवा उपाय हे तर करायचंच आहे, परंतु काही चुका ज्या आहेत तर त्या आपल्याला अजिबात करायचं नाही. एक वेळेस तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल, परंतु ही एक चूक तुम्हाला अजिबात करायची नाही. 99% लोकांना ही चूक कोणती आहे ती माहीत नाही. त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये ह्या सर्व गोष्टी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. तर पहा, महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक जण निर्जली उपवास देखील करत असतात. जर तुम्हाला निर्जली उपवास करायचा असेल तर या दिवशी तुम्हाला पाण्याचा एक थेंबही घेता येणार नाही. परंतु ज्यांना निर्जली उपवास नाही करायचा त्यांनी या दिवशी जास्तीत जास्त पाणी प्या. ताक, फ्रूट ज्यूस या पदार्थांचा या दिवशी सेवन करा. महाशिवरात्रीच्या उपवासामध्ये गहू, तांदूळ, डाळ यांच्या पदार्थांचं सेवन करणं टाळायचं असतं. या उपवासाच्या दरम्यान तुम्ही साबुदाण्याची खिचडी खाऊ शकता, शिंगाड्याचे पीठ असतं त्याची भाकर करून खाऊ शकता, बटाट्याचे पदार्थ, रताळी या दिवशी तुम्ही उपवासासाठी खाऊ शकता. परंतु चुकूनही आपल्याला हा एक पदार्थ या दिवशी खायचा नाही, तो म्हणजे भगर. महादेवांचे जे भी उपवास असतात त्यामध्ये भगर ही संपूर्णपणे वर्ज्य केली जाते. तसेच या दिवशी संपूर्ण दिवसभर भगवान शिवशंकरांचं स्मरण करत राहायचं आहे, म्हणजेच त्यांचा मंत्र म्हणायचा आहे. ओम नमः शिवाय किंवा नमः शिवाय या मंत्राचा जप दिवसभर करायचा आहे. त्याचबरोबर कुणाबद्दल वाईट विचार आपल्याला या दिवशी करायचे नाही किंवा कुणाशी भांडायचं देखील या दिवशी नाही. आता पहा, या दिवशी आपल्याला कोणकोणत्या चुका आहेत तर त्या करणं टाळायच्या आहेत. तर पहा, या महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुमच्या घरामध्ये शिवलिंग नसेल तर या दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा देखील करू शकता, परंतु शिवलिंग ही आपल्या अंगठ्यापेक्षा जास्त मोठे नसावे. तसेच या दिवशी संध्याकाळी भगवान शिवशंकरांना शमीची पानं आणि त्याचबरोबर रुद्राक्ष अर्पण करावे. महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या मंदिरामध्ये 11 दिवे प्रज्वलित करावे. भगवान शिवशंकरांचा ओम नमः शिवाय हा मंत्र मनामध्ये उच्चारण करायचा आहे.
त्याचबरोबर या दिवशी रात्रभर जागरण केल्याने भगवान शिवशंकरांचे कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. या दिवशी जागरण करताना शिवपुराण, शिवलीलामृत यासारखे पुस्तकं जे आहेत तर त्याचं पठण करावं. महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला कांदा, लसूण यासारख्या गोष्टी वर्ज्य करायच्या आहेत, म्हणजे त्या खायच्या नाही. त्याचबरोबर आपल्याला या दिवशी कोणत्याही प्रकारचा मांसाहार, मद्यपान यासारख्या गोष्टी करायच्या नाही. कोणत्याही व्यसन असणाऱ्या गोष्टी करायच्या नाही. आणि जो उपवास करणार असेल या दिवशी गहू, तांदूळ, डाळी यासारखे पदार्थ खाणे टाळायचे आहे. पूजा करत असताना शिवलिंगावरती नारळ पाणी अर्पण करू नये. त्याचबरोबर आपल्याला शिवलिंगावरती चुकूनही कुंकू हे अर्पण करायचं नाही. कुंकू हे भगवान शिवशंकरांना अर्पण केल्याने भगवान शिवशंकर हे क्रोधित होतात. तसेच या दिवशी भगवान शिवशंकरांच्या शिवपिंडीवरती चुकूनही आपल्याला तुळस ही अर्पण करायची नाही. तुळस ही भगवान शिवशंकरांच्या पूजेमध्ये संपूर्णपणे वर्ज्य मानली जाते. तुळस ही फक्त शिवशंकरांच्या पिंडीवरती वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशीच अर्पण केली जाते. इतर वेळेस कधीही तुळस ही भगवान शिवशंकरांच्या पिंडीवरती अर्पण केली जात नाही. तसेच महादेवांच्या पूजेमध्ये शंखाचे पूजन देखील केले जात नाही. आपण जेव्हा शंखामध्ये पाणी भरून विष्णूंवरती अभिषेक करतो तसा अभिषेक हा शिवशंकरांच्या पिंडीवर चुकूनही करू नका. आपल्याला शिवपिंडीवरती इतर कोणत्याही गोष्टींनी पाणी अर्पण करायचं नाही. फक्त तांब्याचा तांब्या जो आहे तर त्या तांब्याच्या तांब्यामध्ये आपण दही, दूध यासारख्या गोष्टी घेत असतो आणि त्या शिवपिंडीवरती अर्पण करत असतो. परंतु आपल्याला चुकूनही तांब्याच्या तांब्यामध्ये या गोष्टी घेऊन अर्पण करायच्या नाही. आपल्याला पितळाच्या किंवा मग स्टीलच्या किंवा चांदीच्या तांब्यामध्ये ह्या वस्तू घेऊन अर्पण करायच्या आहेत. तांब्याच्या तांब्यामध्ये ह्या वस्तू घेऊन अर्पण करायच्या नाही. कारण तांब्या आणि दूध किंवा दही हे जेव्हा एकत्र येते तेव्हा विषाचे प्रमाण हे वाढत असतं आणि महादेवांवरती अशा पद्धतीने विष हे आपल्याला अर्पण करायचं नाही. त्यामुळे तुम्ही यावेळेस स्टीलचा तांब्या, पितळेचा तांब्या किंवा तुम्ही चांदीचा तांब्यासुद्धा जर तुमच्याकडे असेल तर तो वापरू शकता. तसेच अजून एक महत्त्वाची चूक आहे तर ती आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी चुकूनही करायची नाही. ती म्हणजे आपण या दिवशी बेलपत्र हे झाडावरून तोडायचं नाही. बेलपत्र हे तुम्हाला जर अर्पण करायचं असेल तर ते तुम्हाला अगोदरच्या दिवशीच तोडून ठेवायचं आहे. महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र अर्पण करताना महाशिवरात्रीच्या दिवशी ते तोडली जात नाही. त्याच्या अगोदरच्या दिवशीच तुम्हाला ती तोडून ठेवायची आहेत आणि ते शिवपिंडीवरती अर्पण करायचे आहेत. परंतु जर तुम्ही हे बेलपत्र तोडणे जर विसरला असाल तर महादेवाच्या मंदिरामध्ये भरपूर सारे बेलपत्र अर्पण केलेले असतात आणि तेच बेलपत्र तुम्ही धुवून परत शिवपिंडीवरती अर्पण हे करू शकता. कारण बेलपत्र हे कधीही शिळे होत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने ह्या ज्या काही चुका आहेत तर त्या आपल्याला चुकूनही या दिवशी करणं टाळायचं आहे. तर पहा, हा व्हिडिओ ज्यांना ह्या गोष्टी माहीत नाही त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही व्हिडिओ शेअर करू शकत नसाल तर तोंडाने ह्या गोष्टी तुम्ही सर्वांना नक्कीच. मला या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या होत्या म्हणून मी ह्या व्हिडिओद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत. तर चला इथेच थांबवते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.